जगभरातील यूट्यूबची सेवा ठप्प झाली आहे। तांत्रिक बिघाडामुळे सेवेवर परिणाम झाल्याचं यूट्यूबचा सर्व्हर डाऊन झालेला आहे आणि या बिघाडाला यूट्यूब कंपनीने दुजोरा दिलाय। त्यामुळे कोणताही व्हिडिओ प्ले होण्यात अडचण निर्माण होते। नुकतीच न्यूज 18 लोकमतवर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत पार पडली। या मुलाखतीमध्ये त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। सध्या तापमानात वाढ झाल्याने विजेची मागणी देखील वाढते आणि म्हणूनच गरज पडली तर ग्रीडमधून वीज विकत घेऊ, पण दिवाळीत भारनियमन लागू करणार नाही असे संकेत त्यांनी दिले। दिवाळीला महाराष्ट्रातलं घर उजळलेलं असेल। दिवाळीमध्ये लोड शेडिंग होणार नाही, त्या फिडरलाही करणार नाही ज्या ठिकाणी 30% तेव्हा कोळशाची कमतरता भासणार नाही। कोळशाची कमतरता भासण्यापेक्षा आम्ही ओपन ग्रीडमधून वीज घेऊ, ऑप्शन खूप आहे। म्हणजे आज जर कोळसा कमी असला तर वीज येणार नाही का? त्या ठिकाणी ओपन ऍक्सेस मध्ये घेता येईल, मार्केटमध्ये महागात पडणार आहे, ती महागात पडेल आपल्याला। जरी महागात पडेल पण दिवाळी साजरी करू। जरी महागात पडेल, 15 रुपये युनिट पडेल, 10 रुपये पडेल, ऑनलाईन मार्केटमध्ये जे असेल ते घेऊ, पण दिवाळी अंधारात घालणार नाही। राज्यामध्ये 179 तालुक्यांमध्ये टंचाई सदृश्य स्थितीची घोषणा करण्यासारखी परिस्थिती आहे। त्यावर तातडीने निर्णय होणार असल्याची माहितीच राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात दिली। भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा काल फक्त 3 तासांसाठी मुंबईत आले होते। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात ते मुंबईत आले होते का अशा चर्चा सुरू झाल्यात, पण अमित शहा यांनी काल शिर्डी इथल्या 100 वर्षपूर्ती कार्यक्रमाबाबत आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 10 दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झालेत। काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ते अमरावती एक्सप्रेसने रवाना झालेत। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षविस्तार तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणं हे या दौऱ्यामागचं मुख्य कारण असल्याचं कळतंय। शबरीमाला मंदिराचे दरवाजे आज उघडणार आहेत। यानंतर महिलांना मंदिराकडे घेऊन जाणाऱ्या वाहनांना भक्तांनी रोखलेलं आहे, त्यामुळे मंदिर परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। भगवान अय्यप्पांच्या शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना भेदभाव न करता प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करणारी पत्नी हसीन जहांने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीनचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केलंय। हसीन जहांने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई गोवा क्रूज सेवेला अखेर मुहूर्त मिळालाय। आजपासून पहिली क्रूज मुंबईहून गोव्याला प्रयाण करणार आहे। 1 दिवस आड ही सेवा असल्यानं आठवडाभरात कधीही क्रूजने गोव्याच्या सफरीवर जाता येणार आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल मैदानात उतरलाय। सांगलीतल्या मेळाव्यात हार्दिक पटेलनं मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे। फडणवीस सरकारनं आश्वासन न पाळल्यानं त्यांना घरी बसवण्याची वेळ आल्याचा घणाघाती आरोप यावेळी हार्दिक पटेल यांनी केलाय। गोव्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। काल दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तसंच काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे। केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आणखी 2 महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले, त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या आता 17 झाली आहे। पत्रकार तुषिता पटेल आणि उद्योजिका स्वाती गौतम यांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले। गडचिरोलीमध्ये जहाल माओवादी पंकज दुग्गा हा चकमकीत ठार झालाय। त्याच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं। पंकज ठार झाल्यानं उत्तर गडचिरोलीमध्ये माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलाय। मुंबईतल्या मालाडमध्ये राहणाऱ्या मॉडेल मानसी दीक्षितच्या हत्येचं गूढ उकललंय। मित्रानेच या मॉडेलची हत्या केल्याची पोलीस चौकशीमध्ये उघड झालंय। मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात या हत्या प्रकरणाचा उकल केली आहे असून मुख्य आरोपी मुजम्मिल सय्यदला अटक केली आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पुलावर शाळेतल्या मुलींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। काल दुपारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पुलावर 2 शाळकरी मुली बोलत उभ्या होत्या। त्यावेळी एक व्यक्ती दोन्ही हातात पिशव्या घेऊन पुलावर आला। त्यांनी त्या लहान मुली उभ्या असल्याचं बघितलं, हातातलं सामान बाजूला ठेवलं आणि पुढे येऊन त्यातल्या एका मुलीला पाठीमागून घाणेरड्या प्रकारे स्पर्श केला।
मुंबईतल्या SNDT वसतिगृहात तोकडे कपडे घातल्यानं विद्यार्थिनीला नग्न केल्याचा प्रकार घडल्यानंतर संतापाचं वातावरण पसरलंय। या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी भारतीय संघटनेनं महाविद्यालयासमोर तोकडे कपडे घालून आंदोलन केलं। SNDT प्रकरणामध्ये तातडीनं प्रोफेसरवर कारवाई होणं गरजेचं आहे, असं प्रकार घडू नये। तसंच मीटू प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून घेतल्या पाहिजेत, असं आदित्य ठाकरे यांनी मीटू आणि SNDT प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलंय। भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये DSRVचा समावेश करण्यात आलेला आहे। DSRVच्या समावेशामुळे नौदलाला खोल समुद्रात पाणबुडींना अपघात झाला तर तातडीनं जवानांना वाचवता येणार आहे। समुद्रात 666 मीटर खोलीपर्यंत जाऊन रेस्क्यू ऑपरेशनचं प्रात्यक्षिक करण्यात आलेलं आहे। याआधी पाणबुड्यांना झालेल्या अनेक अपघातात काही जवानांचा मृत्यू झाला होता। मुंबईतल्या सँडर्स रोड रेल्वे स्टेशनवर चालत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला। यामध्ये लोकल सुरू होताच हा तरुण लोकलचा रॉड पकडून बाहेर लटकला होता। नंतर समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करता तसं सर्फिंग लोकलच्या प्लॅटफॉर्मवर सुरू करू लागला आणि अगदी प्लॅटफॉर्म संपेपर्यंत त्याचा हा प्रताप सुरू होता। मुंबईतल्या वांद्रेवरील सिलिंगजवळ मे महिन्यात तरंगत हॉटेल असलेल्या जहाजाला अपघात झाला होता, पण तेव्हापासून हे जहाज तिथेच आहे। त्यातून जी रसायनं गळतायत त्यामुळे माशांना धोका निर्माण झालाय, ज्याचा परिणाम मच्छीमारांच्या व्यवसायावर होताना दिसतोय। बेकायदा होर्डिंगबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही पुण्यात वारंवार बेकायदा होर्डिंग लावण्याची यादीच तयार करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं पुणे महापालिकेला दिलाय। त्यामुळे कोर्टाच्या आदेशाने वारंवार बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांचं धाबदण आणलंय। अवजड वाहनांच्या वाहन तपासणीच्या मुद्द्यावर परिवहन खात्यानं मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची गेली 2.5 वर्ष अंमलबजावणी न केल्यानं कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली। आमच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची यादी सादर करा असा आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलाय। गेल्या काही महिन्यांपासून कोसळणाऱ्या कांद्याच्या भावाला ब्रेक लागलाय। सध्या लासलगाव, मनमाड यासह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 1000 ते 1100 रुपयांची वाढ झाली आहे। कांद्याच्या भावातली सुधारणा ही आमच्या शेतकऱ्यांसाठी योग्य नाही, कारण की आता जे आम्ही पिकं उभे केले ते पिकं संपूर्ण पाण्याअभावी जळून खाक झाले। आम्हाला कांद्याचे भाव साधारणतः 3-3.5 रुपये गेले, ज्यातून मागील जो खर्च झालेला आहे तो खर्च पूर्ण वसूल होईल। आमचा 15 दिवसापूर्वीच्या अपेक्षांनी आता भाव वाढलेले आहे। त्याचं मूळ कारण आहे दुष्काळाची परिस्थिती। नवीन लाल कांदा येण्याची शाश्वती फार कमी झालेली आहे, जिथे 20-25% नवीन माल येईल असं वाटायला लागलेलं आहे। औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं। सरपंचाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी चक्क सरण रचून त्यावर झोपून आंदोलन करण्यात आलं। पैठण तालुक्यातल्या टाकळी इथल्या सरपंच उषा नरके यांनी विकास कामात भ्रष्टाचार केला असा आरोप आहे। कशात? पाणी पुरवठा विभागामध्ये, शालेय साहित्य वाटपामध्ये सरपंच उषा संभाजीराव नरके आणि ग्रामसेवक PD मोरे यांनी आमची मागणी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आम्ही सरणावर मृत्यू सरण आम्ही आंदोलन केले। आम्ही न्याय हक्कासाठी शेवटी लढत राहू, आम्ही याच्यामध्ये पाठीमागे राहणार नाही। पिंपरीमध्ये कंजारभाट समाजातील कौमार्य प्रथेविरोधात लढा देणाऱ्या तरुणीला समाजाच्या काही ठेकेदारांनी दांडिया खेळण्यास मज्जाव केला होता। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल केला। ऐश्वर्या तमाईचीकर या तरुणीला दांडिया खेळण्यास आयोजकांनी मज्जाव केला होता। हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं घडलेल्या किरकोळ गुन्ह्यानंतर पोलीस आणि व्यापारी राजकीय पक्ष आमने सामने आलेत। पोलीस अधिकारी ओंकारात चिंचोलकर हे व्यापारी नेत्यांसोबत आरेरावीची अशभ्य भाषा वापरतात असा आरोप करण्यात आलाय। गोवर आणि रुबेला आजाराच्या प्रतिबंधासाठी येत्या 27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। यासंबंधी आज जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मनपा प्रशासन आदी विभागांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली आहे। अहमदनगरमध्ये वाळू तस्करांना भेटायला आलेल्या गुंडांनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली आहे। सुधीर लक्ष्मण नलगे आणि त्यांचा सहकारी अशा दोघांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारात घडली।
गोंदिया जिल्ह्यातल्या घोटी गावामध्ये मात्र गावकऱ्यांचा डॉक्टरांवर अगदी अंधविश्वास आहे. गोंदियात मृत मुलाला जिवंत करतो असं सांगणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. पण या डॉक्टरला सोडा, तो मृत मुलाला जिवंत करू शकतो असं सांगत गावकऱ्यांनीच आंदोलन सुरू केलंय. पावसाळा संपल्यामुळे मुंबईत बांधकामांना वेग आलाय, ज्यामुळे हवेचा दर्जा खालावलाय. जागतिक आरोग्य संस्थेच्या एका सर्वेक्षणात सर्वात प्रदूषित महानगरांमध्ये मुंबईत जगात 4था नंबर आहे आणि 400 शहरांच्या यादीमध्ये मुंबई 63व्या क्रमांकावर आहे. तापमान वाढल्यामुळे मुंबईत विजेची मागणी वाढली आहे. कारण 26 ते 27 अंशांवरून तापमान जेव्हा 32 ते 35 वर जातं तेव्हा विजेची मागणी दुप्पट होते आणि याच गरमीवर उपाय म्हणून एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. 1000 ते 1200 मेगावॅट वीज फक्त एसींसाठीच लागते. मुंबईमध्ये कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो कामासाठी आता सर्व 17 बोगदा खणणारी यंत्र कार्यान्वित झाली आहेत. आतापर्यंत 10.5 किलोमीटरची भुयारं खणण्याचं काम पूर्ण झालंय. मुंबईत अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार असं दिसतंय. कारण या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. प्रकल्प 7 वर्षात पूर्ण करण्याचं टार्गेट सरकारनं ठेवलंय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यामुळे 7000 शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत महानिर्मितीतर्फे 2 मेगावॅटचे पथदर्शी प्रकल्प राळेगण सिद्धी आणि यवतमाळमध्ये राबवण्यात आले. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता लागू करण्याचा मोठा निर्णय सरकारनं जाहीर केलाय. 1 जानेवारी 2018 पासून हा निर्णय लागू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून महागाई भत्ता रोखीनं दिला जाणार आहे. विकासाच्या नावाखाली फोफावत जाणारे उद्योग आणि त्यामुळे होणारं प्रदूषण पाणी पक्ष्यांच्या मात्र जीवावर बेततं हे पुन्हा एकदा समोर आले. तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या T50 या प्लांटजवळ जवळपास 50 चिमण्या मृत्युमुखी पडल्यात. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळासाठी 8% व्याज देण्यात येणार आहे. हा व्याज दर आधी 7.6% इतका होता. त्यामध्ये आता 0.4%ची वाढ करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे 400 कंत्राटी कामगार आजपासून बेमुदत संपावर जाणार आहे. 3 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे ते संप पुकारतायत. केडीएमसीचे 120 कचरा गाडी चालक आणि 280 कामगारांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर येत्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्यानं मुंबईत पाऊस पडेल असं भाकीत वर्तवलंय. मलबार हिल इथल्या विंग गॅलरीवरून चालणाऱ्या प्रेक्षकांकडून मोझॅक टाईल्सवर रेखाटलेले महापालिकेचं बोधचिन्ह पायदळीत उडवलं जात आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी दिली आहे. एका खासगी कंपनीला 40 इलेक्ट्रिक बसचं उत्पादन करण्याचं कंत्राट देण्याचा निर्णय बेस्टने घेतला होता. मात्र काल उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केलाय. बेस्टने मनमानी करत निर्णय घेतल्यानं उच्च न्यायालयानं बेस्टला चांगलंच धारेवर धरलंय. परदेशी गुंतवणुकीत जगभरात घसरण झाली असतानाही भारताने मात्र परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळवलंय. चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांपासून भारतात 22 अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. कर्नाटकातली एक मर्दानी सध्या चर्चेचा विषय ठरते. कर्नाटकात 15 ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेमध्ये बँक मॅनेजरनं कर्ज देण्यासाठी एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. यावेळी घाबरून न जाता ही महिला चांगलीच चिडली. तिनं थेट त्या बँक मॅनेजरची कॉलर हातात धरली आणि त्याला रस्त्यावर आणलं. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जशवंत सिंग यांचे सुपुत्र मनवेंद्र आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत मनवेंद्र आज नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. नीरव मोदी प्रकरणाबाबत बोलताना जेटली म्हणाले, मला कधी कधी वाटतं राहुल गांधी एकच खोटं 10 ते 12 वेळा बोलले की ते त्यांना खरं वाटू लागतं. राहुल यांचा उल्लेख त्यांनी क्लाउन प्रिन्स अर्थात विदूषक राजपुत्र असा केलाय. उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादमध्ये नीरज वाल्मिकी या गुंडाची दुर्गा पूजेच्या मंडपातच हत्या करण्यात आली आहे. इथल्या केंट परिसरामध्ये 4 गुंडांनी वाल्मिकीची हत्या करून ते फरार झाले. वाल्मिकी मंडपात बसलेला असताना अचानक हे 4 गुंड आले आणि त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। अनेक मोठमोठ्या मंडपांमध्ये दुर्गेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्त हजेरी लावत आहेत। दुर्गेच्या भव्य दिव्य मूर्ती, नेत्रदीपक रोषणाईमुळे राज्यातली अनेक शहरं झळाळून निघाली आहेत। अमेरिकेच्या टेक्सास भागामध्ये सातत्यानं कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। पावसामुळे लियानो नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीनं रौद्ररूप धारण केलं असून पाण्याच्या लोंढ्यात एक पूल वाहून गेलाय। मोरोक्कोमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 12 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। अटलांटिक कोस्ट आणि ही रेल्वे रुळावरून घसरल्यानं हा अपघात झाला। ही ट्रेन राबात इथून केनित्राकडे चालली होती। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। उत्तर आयर्लंडच्या 56 वर्षीय लेखिका ॲना बर्न्स यांना यंदाच्या प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे। अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार दिला जातो। ॲना बर्न्स यांच्या मिल्कमन या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे। दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी दुमिनी याने खांद्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि T20 मालिकेतून माघार घेतली आहे। खांद्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घेणारा तो दुसरा खेळाडू आहे। त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवला निवडण्यात आलंय। शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकत नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात दांडियाऐवजी भजन कीर्तनाबरोबरच पारंपरिक जाखडी नृत्याची धूम पाहायला मिळते। दापोलीतल्या जालगाव महालक्ष्मी मंदिरामध्ये जाखडी नृत्याची धूम पाहायला मिळाली। हिंगोलीचा दसरा हा भारतात दुसऱ्या क्रमांकाचा ऐतिहासिक दसरा म्हणून ओळखला जातो। या दसरा महोत्सवाला यंदा 164वं वर्ष सुरू आहे। या दसऱ्याच्या वैशिष्ट्य म्हणजे हा दसरा लोकसहभागातून साजरा केला जातो। या महोत्सवामध्ये असलेली प्रदर्शनी म्हणजे भाविकांसाठी खरेदीची, मनोरंजनाची पर्वणीच असते। नवरात्रीनिमित्त खंडोबाची जेजुरी सोनेरी रंगात न्हावून निघाली आहे। गडावर सध्या मर्दानी दसऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि तयारी सुद्धा सुरू झाली आहे। तब्बल 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलून धरण्याची कसरत सध्या गडावर सुरू आहे। गडाला केलेल्या रोषणाईमुळे येणाऱ्या काळात जाणाऱ्या भाविकांचे डोळे आणि मन भरून जात आहे। चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबांमध्ये नवरात्री निमित्तानं अष्टमीच्या रात्री देवीसमोर घागर फुंकण्याची प्रथा आहे। ही प्राचीन परंपरा जळगावमध्ये कायम आहे। जळगावमध्ये घागर फुंकणीच्या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला। या काही घडामोडींचा सलाम महाराष्ट्रामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।